आणि धनंजय मुंडेंना एका नव्या आजाराने ग्रासलेला आहे। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी हा आजार झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना 2 मिनिटंही बोलता येत नाहीये असं त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलंय। माझ्या दोनही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे। पद्मश्री डॉक्टर टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्यात अशी माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली आहे। साधारण 10 दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला होता आणि त्याच दरम्यान मला बेल्स पॅल्सी या नावाच्या आजाराचं निदान झालंय अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि बेल्स पाल्सी हा नेमका आजार काय त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी जाणवते, डोळे आणि तोंड व्यवस्थित बंद न करता अडचणी येतात, बोलताना किंवा खाताना तसंच चव जाणवण्यामध्ये अडचणी येतात। चेहऱ्यावर मुंग्या येणं किंवा सुन्न होणं असे सुद्धा समस्या जाणवतात। अचानक थंडी वाजते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची समस्या उद्भवते। जास्त तणाव किंवा मानसिक दडपण सुद्धा जाणवतं। डोळे कोरडे पडू नयेत म्हणून आय ड्रॉप्स वापरणं गरजेचं असल्याचा सल्ला सुद्धा डॉक्टरांनी दिलाय। बेल्स पाल्सी हा आजार काय आहे आपण एक नजर टाकत होतो ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि हाच आजार धनंजय मुंडेंना सतावतोय। त्या आजाराने ते ग्रासलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे।